सभापती महोदय, अत्यंत गंभीर अशा विषयावर मी ह्या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मांडत आहे। काल दिनांक 12/7/2025 रोजी संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथील नियोजित कार्यक्रमासाठी आले असताना एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर शाईफेक करून तोंडाला खाळे फासले। हे अत्यंत निषेधार्ह आहे। संभाजी ब्रिगेडने आतापर्यंत महापुरुषांचा विचार कोणी तोडून मोडून मांडण्याचा प्रयत्न केला असेल तर त्याला तसेच उत्तर दिलेले आहे। महापुरुषांच्या विचाराचा वारसा पुढे नेत असताना छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने महाराष्ट्रात एक वैचारिक क्रांती परिवर्तन घडविण्यात निश्चितच संभाजी ब्रिगेडचा मोठा सहभाग आहे। त्यामुळे विचारांची लढाई विचारांनी लढली गेली पाहिजे। अशा प्रकारे विचाराने कायदा हातात घेऊन अशी कृती करणे कायद्याला धरून नाही। त्यामुळे यांच्यावर योग्य जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करून पुरोगामी चळवळीत काम करणाऱ्या नेत्यांना संरक्षण पुरविण्यात यावे अशी मागणी या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे मी आपल्या माध्यमातून शासनास करीत आहे। मी काही जणांचे अमान्य केलेले आहेत, त्यांची नाव असतो शशिकांत शिंदे, जावळी तालुका, सांगतो ना। सभापती महोदय, अमोलजी मिटकर यांनी ज्या पद्धतीने हा विषय मांडलेला आहे, नाही नाही, तालुक्यातला आहे ना, बरं तो दुष्काळाबाबत याच्यावर बोलू का 2 मिनिटं? नाही नाही, आता जनसुरक्षा कायदा झाला आणि लगेच हे सुरू झालंय म्हणून बोललो। आता त्या अनुषंगाने आलाच आहे ना। तो गुन्हेगार आहे। प्रवीण गायकवाडावर ज्यांनी हल्ला केला तो गुन्हेगार आहे, त्याला भाजपचा प्रतिनिधी केला। जनसुरक्षा कायद्याची जी आम्ही भीती दाखवत होतो ती आता खरी ठरते। तुम्ही त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे ना। एवढं मोठं धाडस जर होत असेल तर दुर्दैवाचं आहे। आणि समाज ते नुसते एका विचाराचे नव्हे तर त्यांनी रोजगार, उद्योग वगैरे यासाठी तरुणांसाठी काम केलेलं आहे। त्यामुळे कारवाई कडक करावी अशी आमची मागणी आहे।